नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आधुनिक वाङ्मय प्रकार कादंबरी, आधुनिक मराठी कादंबरीची वाटचाल, त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व कादंबरी आणि स्वातंत्र्योत्तर कादंबरी ह्याचा अभ्यास आपण गेल्या काही तासांना केला. आपल्याला अभ्यासाला जी कादंबरी आहे ती आहे अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट. लेखक आहेत आनंद विंगकर. ही कादंबरी म्हणजे एक अकस्मात घडलेली घटना, एक अस्मानी संकट, आणि त्या अस्मानी संकटामध्ये जी घटना घडते, एका घटनेतून दुसरी घटना घडते आणि त्या घटनांच्या मालिकातून ही कादंबरी साकार होताना दिसते. ही कादंबरी जी आहे तर ती शेतकरी आत्महत्या या विषयावर आधारित आहे. आपल्याला माहिती आहे की साधारणतः 1990 नंतर या शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. प्रथमतः ते विदर्भात सुरू झाले. आज साधारणपणे 25-30 वर्ष उलटून गेलीत, पण ह्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. उलट त्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अवघा महाराष्ट्रामध्ये त्याची व्यापकता आपल्याला दिसून येते. आज काही फक्त विदर्भामध्येच या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत असं नव्हे, तर त्या महाराष्ट्रातील सगळ्या भागांमध्ये आत्महत्या होत आहेत असं आपल्या लक्षात येतं. मग त्यामध्ये लातूर असेल, उस्मानाबाद असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल. तर ह्याची कारणं कोणती आहेत आणि या अस्मानी संकटापाठीमागे मानवी हस्तक्षेप आहे का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कादंबरीमध्ये तपासायची आहेत. आणि आपल्याला विचार प्रवृत्त करणारी ही कादंबरी आपल्याला ती तपासायला लावते. मग अनेक शेतकऱ्यांनी सावकारी जाचाला कंटाळून स्वतःला संपवलेलं आहे. काहींनी नापिकी झाली म्हणून स्वतःला संपवलेलं आहे. अशी विविध कारणं आहेत. म्हणजे अस्मानी आहे आणि सुलतानीसुद्धा आहे. अशा दोन्ही संकटांना कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. 2014 आणि 2015ची आकडेवारी जर आपण बघितली तर या काळामध्ये देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या या 40% वाढलेल्या आहेत असं म्हटलं जातं. आणि सर्वाधिक 18% वाढ ही एकट्या महाराष्ट्रात झालेली आहे अशी नोंद आहे. मग का निर्माण होत असावी ही टोकाचे नैराश्य? आपले अच्छे दिन कधी येऊच शकत नाही असं का वाटतंय त्यांना? नैराश्यातूनच हे आत्महत्या होत आहेत आणि आपल्या परिस्थितीमध्ये सुधारणा होणार नाही हा विश्वास वाटतोय त्यांना. आता शेतकऱ्याचा जन्मच मुळी निसर्ग, सरकार, व्यापारी, ग्राहक या सगळ्यांकडून मार खाण्यासाठी झालेला असतो असंच म्हणावं लागेल. आणि जन्मतःच पराभूत होण्याचा शिक्का बसलेला असतानाही हा शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करतो आहे. पण या अस्मानी आणि मानवी आघातांपुढे त्याचा काही निभाव लागत नाही आणि म्हणून त्याला शेवटी मृत्यूला कवटाळावं लागतं. आता केवळ ह्या अस्मानी आणि सुलतानी असं जे आपण दोन्ही संकट म्हणतो आहे, तर त्या संकटांमुळेच हा आत्महत्या करतो आहे का, की त्या पाठीमागे काही सामाजिक कारणं पण आहेत? काही रूढी परंपरा आहेत का, काही कुप्रथा आहेत का, ह्याचा पण आपल्याला विचार या कादंबरीच्या निमित्ताने करायला लागणार आहे. बँका, पतसंस्था, सोसायट्यांच्या कर्जाचा ताण, सावकारी जाच हेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे मूळ कारण आहे. याचा अर्थ सरकारने अभय दिलेले सावकार
यांनीच या सर्व शेतकऱ्यांना किडले आहे. आपण बघतोय की गेल्या काही वर्षांपासून हवामानामध्ये बदल होतो आहेत, प्रचंड बदल होत आहेत. आकस्मिक गारपीट काय होते आहे, दुष्काळ काय पडतो आहे, अवकाळी पाऊस काय येतो आहे आणि हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याचं डोळ्यादेखत नष्ट होते आहे आणि या सगळ्यांनी शेतकरी हवालदिल झालेले आहे. अशा हवालदिल आणि संकटग्रस्त शेतकऱ्यांची जबाबदारी या स्वतंत्र भारताचं सरकार घेईल का, हा प्रश्न आहे. आणि ते घेणार नसेल तर मग हे सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे, इथे लोकशाही आहे असं का म्हणावं. इंधनाचा अफाट वापर आज होतो आहे, जगभरामध्येच होतो आहे. कारखाने आणि वाहनं, त्याच्यातून कार्बन आणि इतर विषारी वायूंचे उत्सर्जन होत आहे आणि त्यामुळे निसर्गाचं चक्र बदलत आहे आणि त्यातून ह्या अभूतपूर्व अवकाळी घटना घडत आहेत का? त्यामुळेच पृथ्वीचं स्थैर्य धोक्यात आलं आहे का? जगभरातले जे विकसित देश आहेत, अमेरिकासारखे, युरोप राष्ट्रासारखे, त्यांनी प्रायोजित केलेल्या कंपन्या केवळ नफा मिळवणं हाच उद्देश ठेवून त्यांनी या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट चालविलेली आहे. याशिवाय यंत्रयुगाचा प्रारंभ झालेला आहे आणि ह्या यंत्रावर आधारित ही जीवनपद्धती जी आहे त्यामुळे सुद्धा पृथ्वीला प्रदूषित केले जात आहे. आता पृथ्वीच्या प्रदूषणाचा आणि शेतकरी आत्महत्येचा काय संबंध आहे, तर तो संबंध हवामानाशी निगडीत आहे. या साऱ्यांचे परिणाम शेतकरी वर्गाला भोगावे लागत आहेत, कारण हवामान विपरीत होते आणि त्याचा परिणाम या अवकाळी म्हणा, दुष्काळ म्हणा किंवा गारपीट म्हणा ह्याच्यावर होतो आणि तो थेट शेती आणि शेतकऱ्यावर होतो आणि म्हणून त्याचा तो संबंध आहे. आता या भीषण परिस्थितीत स्वअस्तित्वाची लढाई ह्याला लढावी लागते आहे. पण ह्या जे तथाकथित हे जे अभिजन आहेत, जे श्रीमंत आहेत, सत्ताधीश आहे, त्यांच्या आरामदायी जीवनासाठी किंवा जीवन जगण्याच्या त्यांच्या हव्यासामुळे हा भार जो आहे हा पृथ्वीवर पडतो आहे आणि तो शेतकऱ्यावर सुद्धा पडतो आहे. आणि म्हणून हे सगळं सांभाळताना त्याच्या नाकी नऊ येत आहेत. पण याकडे राज्यकर्ता सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत. शेतकऱ्यांची जी ही अवनत अवस्था होते आहे, जी ही अधोगती होते आहे, राज्यकर्ता म्हणून, सरकार म्हणून या वर्गाकडे जे अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे. उद्योगधार्जिनेपणा सरकारचा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची दिवसेंदिवस ही स्थिती ही जास्त हलाखीची होते आहे. आत्ता तुम्हाला माहितीच आहे की 8-15 दिवसापूर्वी जे विधेयक आलेलं आहे, शेतकरी विधेयक, जे संसदेच्या सभागृहामध्ये पारित झालं, तर त्या विधेयकाचा थोडासा काहीतरी तुम्ही सारांश वाचा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की राज्यकर्त्यांचं धोरण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज काय आहे. आपण मोठमोठ्या गप्पा आज मारतो आहे, स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया, मेट्रो आहे, फ्लायओव्हर आहे, सुपर पॉवर इंडिया, अशी खूप भली मोठी स्वप्न ही दाखवली जात आहेत. पण खेड्यापाड्यातले, डोंगरदऱ्यातील अशिक्षित ह्या लोकांना ह्या सगळ्या ग्लोबल विश्वाचा गंध आहे का? ह्या सगळ्या शायनिंगचा गंध आहे का? ही इंडिया जी आहे, मेक इन इंडिया, हे त्यांना माहीत आहे का? हा पण विचार आपण करावा. आणि हा विचार केल्यानंतर लक्षात येतं की ह्याचा गंधच त्यांना नाही आहे. वर्षानुवर्षापासून ते पीडित आहेत. ज्योतिराव फुलेंच्या आपण शिकतो आहे ते पण पुस्तक, शेतकऱ्यांचा सोडून वर्षानुवर्षापासून हा शेतकरी जो आहे तो असा नाडला गेलेला आहे
आणि हा जो उपेक्षित असा जो एक मोठा जगाचा पोशिंदा असा हा जो वर्ग आहे, तर ह्याच्यावर अनेक लोकांनी म्हणजे तेव्हा सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांनीसुद्धा त्यावेळी दिनमित्रमध्ये शेतकऱ्यांनी जगायचे कसे या नावाचा अग्रलेख लिहिला होता. ज्योतिराव फुलेंचं तर पुस्तकच आहे शेतकऱ्यांचा आसूड त्यावरचं. त्या अग्रलेखामध्ये ते असं म्हणतात की शेतीरूपी म्हशीचे दूध शेतकऱ्यांनी पोट बांधून काढायचे. बघा, शेतीला म्हशीची उपमा त्यांनी दिलेली आहे की शेतीरूपी म्हशीचे दूध शेतकऱ्यांनी पोट बांधून काढायचे, ते सरकारच्या शिक्क्यावर विरजू घालायचे आणि त्या दह्याचे बनलेले श्रीखंड पुढारलेल्या बोक्यांनी, आता हे बोके कोणाला म्हटलेलं आहे हे कळलं आपल्याला, मध्येच गट्टम करून मागासलेल्या लोकांनी पात्रावरून नुसते हात हलवीत उठायचे. असा हा कारभार 100 वर्ष चालला आहे. शेतकऱ्यांच्या आसोडमध्ये पण हेच म्हटलेलं आहे की बोके कोण होते त्याच्यामध्ये, की शेतकऱ्यांनी हे सगळं पिकवायचं आणि तूप रोटी कोण खात होतं आणि शेतकऱ्यांना उरलेली आमटी कशी मिळत होती याचं वर्णन शेतकऱ्याच्या आसूडमध्ये महात्मा फुल्यांनीसुद्धा केलेलं आहे. आणि एवढ्या वर्षानंतरसुद्धा ही परिस्थिती बदललेली नाही आहे हे आपल्याला खेदानं इथं म्हणावं असं वाटतं. हा असा उपरोधिक टोला समाजव्यवस्थेला पण आणि शासन व्यवस्थेला पण त्यावेळी मुकुंदराव पाटलांनी दिनमत्र म्हणून मारलेला होता. धान्य व दूध दुभत्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी करायचं आणि भाव मात्र व्यापारी संघ आणि सरकार ठरवणार. आपल्याला ह्या भावाबद्दलचा वाद जो आहे तो याच्यावर खूप कादंबऱ्या पण आल्या. विश्वास पाटलांची पांगिरा पण कादंबरी आहे, त्याच्यामध्ये पण कांदा पिकवतो तो शेतकरी आणि मग बाजारामध्ये काय होते याचं खूप असं मोठं वर्णन आलेलं आहे. पांगिरा नावाची कादंबरी वाचा तुम्ही विश्वास पाटलांची. तर भाव ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्याला नाही आहे. शरद जोशींनी याच्यावर खूप आंदोलनं केलेली आहेत. ते पण तुम्ही वाचा तुम्ही, तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की या संदर्भातली कोणकोणती आंदोलनं झालेली आहेत. जो धान्य पिकवतो, दुधाची वाढ करतो, त्यालाच जर काही मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न ते आपल्या लेखामध्ये विचारतात. समानतेचा वाटा जर शेतकऱ्यांना मिळाला तर त्यांची कुचंबना थांबेल, पण आजपर्यंत शेतकऱ्यांच्या वाटेला केवळ कष्ट, दारिद्र्य आणि असमानताच आलेली दिसते. 1990पासून आपण खाऊजा धोरण स्वीकारलं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. त्यामुळे या धोरणामुळे अर्थव्यवस्थेचं हे धोरण स्वीकारल्यामुळे देशभरातील सुमारे 5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. आता या धोरणाचा परिणाम थेट शेतकरी जीवनावर झालेला आपल्याला दिसतो. ग्रामीण शेतकरी संकटात सापडला त्यामुळे, आणि हे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नाही असं वाटतं. आता याशिवाय सततचा दुष्काळ, नापिकी, सातत्याने आर्थिक टंचाई ह्याच्याने काही शेतकऱ्याची संकटं संपत नाहीत. मग त्याच्या घरचं लग्न असेल, बाळंतपण, पारसे, सणवार, दुखणे खुपणे आहे, किराणा आहे, शाळेचा खर्च आहे. आता कितीही अडचण असली, कितीही नापिकी असली, दुष्काळ असला तरी ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत तर ह्या अपरिहार्यपणे त्याच्या समोर येऊन ठाकतात. आणि मग या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी त्याचा शेतीचं उत्पादन आणि हा खर्च याची काही तोंडमिळवणी होत नाही आणि म्हणून मग त्याला कर्ज घ्यावं लागतं. मग तो कर्ज काढतो. सातबारा हातात ठेवूनही बँका शेतकऱ्यांना कर्ज देतील याची शाश्वती नाही. अशा वेळी मग तो काय करतो की खाजगी सावकाराकडे जातो. त्याचा उंबरठा झिजवल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो. आणि मग काही रुपयांची मदत करणारा हा सावकारच या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने पिळतो.
महाराष्ट्रातील अनेक गावात हेच चित्र पाहायला मिळतं. संकटकाळी गरीब शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवणारी बँकिंग यंत्रणा अद्यापही आपल्याकडे नाही. बघा, स्वातंत्र्य मिळून किती वर्ष आपल्याला झालीत, पण हे पण आपल्याला खेदाने म्हणावं लागतं की तशी कुठलीही आपल्याकडे बँकिंग यंत्रणा नाही. आणि म्हणून मग कर्जाची परतफेड करता करता अनेकांची घरे शिवारे सावकारांच्या घशात गेली आणि वर्षानुवर्षापासून हे चालू आहे. आणि सरकारच्या अनास्थेमुळे यामध्ये भरच पडते आहे. सावकारी प्रतिबंधक कायदा केवळ नावापुरता हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही गावात राहतात, तुम्ही बघा की तो नावापुरता आहे. आणि मग त्यांचं व्याज जे आहे ते कसं चक्रव्याढ पद्धतीने ते या शेतकऱ्यांकडून वसूल करतात. 50 ते 60 कोटी शेतकरी ग्रामीण भागामध्ये राहतात आणि या शेतकऱ्यांची स्थिती, किंबहुना तुम्हीही बहुतांशी विद्यार्थी या ग्रामीण शेतकरी कुटुंबातले आहात, तुमची परिस्थिती आम्हालासुद्धा माहिती आहे. तर या दुष्काळी परिस्थितीमध्ये सातत्याने हा शेतकरी वर्ग इथं राहतो आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडला किंवा पडला नाही म्हणून पिके हातातून जातात. हंगामामध्ये पाऊस पडला तर पीक हातातून जाते आणि पावसाळ्यात पेरणीच्या वेळी पाऊस पडला नाही किंवा बियाणं पेरल्यानंतर जर पाऊस पडला नाही तरी पीक हातातून जाते. पाणी टंचाईचं महासंकट शेतकऱ्यापुढे आहेच. आसमानी संकटच नव्हे तर पाण्याची चोरी आहे, विजेची टंचाई आहे, बेरोजगारी आहे, उपजीविकेचा प्रश्न आहे, गुरांची व त्यांच्या साऱ्याची समस्या आहे. अशा अनेक समस्या त्याच्या समोर सातत्याने आवासून उभ्याच आहेत. बिगर हंगामातला अवकाळी पाऊस आहे. दरवर्षीच असा अवकाळी पाऊस येतो आणि ज्वारीचं पीक, कपाशीचं पीक हातातून जाते. गारपीट आहे, काढणीला आलेली पिके त्यामुळे उद्ध्वस्त होतात. एकंदर अवर्षण आहे, अवकाळी पाऊस आहे आणि या सगळ्यातून हा शेतकरी बिकट झालेला आहे. त्याच्यामध्ये सावकाराही आहे. काहींनी बँकांची कर्ज घेतलेली असतात, त्याचं व्याज भरता भरता त्यांची नाकीनऊ येते आणि या सगळ्यातून त्याची मानसिकता जी आहे ती पराभूत बनते. आणि ह्या पराभूत मानसिकतेतून किंवा या नैराश्यातूनच मार्ग काढण्याचा एकमेव उपाय त्याच्याकडे आहे आणि ती म्हणजे आत्महत्या. आणि शेतकऱ्याच्या होणाऱ्या या सार्वत्रिक शोषणाचा हा प्रश्नच अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. आनंद वेंकर यांनी या कादंबरीमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या आणि त्या पाठीमागचे भीषण वास्तव अधोरेखित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. शेतकरी जीवनाचं हे विनाशकारी दुष्टचक्र आणि त्या दुष्टचक्रातही तगून राहण्याचा त्याचा जिवट आणि चिवट असा संघर्ष, ते जगणं, त्याच्या कुठल्या जीवनप्रेरणा आहेत त्या जगण्यासाठी प्रेरित करणाऱ्या त्या प्रेरणा ह्या सगळ्या या कादंबरीमध्ये आविष्कृत झालेल्या आहेत. आणि हा आविष्कारच कादंबरीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. आपण म्हणतो की साहित्य हे समाज जीवनाचं प्रतिबिंब असतं आणि समाजामध्ये जे जे काही आहे ते साहित्यामध्ये येतं. आणि या समाज जीवनाचं, या शेतकरी वर्गाच्या ह्या जीवनाचं प्रतिबिंब या कादंबरीमध्ये उमटलेलं आपल्याला दिसतं. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट ही कादंबरी वाचताना ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. राजकीय घडामोडी असतील किंवा समकालीन काही घटना असतील, या सगळ्यांचा प्रत्यय किंवा आविष्कार या कादंबरीतून वेंकरांनी घडवलेला आहे. अर्थात आनंद वेंकर हे मूळचे कवी आहेत. त्यांच्या आत्मटीकेच्या उदास रात्री आणि सुमरान मांडलं हे 2 काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहांमधून सुद्धा त्यांनी शेतकरी कष्टकरी माणसाच्या जगण्याचा संघर्ष रेखाटलेला आहे. आणि या काव्यसंग्रहानंतर 2011मध्ये लोकवाङ्मयगृह प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे. त्यापूर्वी ही कादंबरी 2009मध्ये परिवर्तनाचा वाटसरू या दिवाळी अंकातून
वाचकांपर्यंत पोहोचली होती. या कादंबरीची अर्पणपत्रिका जर तुम्ही पाहिली तर ती फार बोलकी आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ही कादंबरी लेखकाने अर्पण केलेली आहे. 153 पृष्ठांची ही कादंबरी 6 दिवसांची व अशा छोट्याशा कालावकाशामध्ये घडते. 6च दिवसामध्ये या कादंबरीचं कथानक घडतं आणि शेवटी या गोष्टीचं पर्यवसन किंवा या गोष्टीचा शेवट जो आहे तो भविष्याची दिशा सूचित करणारा असा आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे उद्ध्वस्त होऊ लागलेले हे जे कृषी जीवन आहे, कर्जामुळे अगतिक झालेला पराभूत मानसिकतेचा असा हा जो शेतकरी आहे, जो आत्महत्येकडे वळलेला आहे, तर हे जे समकालीन असं जे वास्तव आहे, या वास्तवाचा आविष्कार या कादंबरीमध्ये होतो. आणि म्हणून ही कादंबरी थेट कुठल्याही संवेदनशील माणसाच्या हृदयाला हात घालते.